मग तुम्ही तेव्हा नाही सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका का तुम्ही सांगतात का विरोधात? नाशिक मुंबई महामार्गावर हा सगळा थरार जो आहे तो आपण सध्या आम्ही काहीच प्रचार करणार नाही आणि आम्ही कोणाबरोबर फिरणार बी नाही, आम्ही घरी बसून राहू. ऐकलात हा रोष कार्यकर्त्यांचा? तिकीट वाटपात झालेला दुजाभाव हे यंदाच्या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. वर्षानुवर्ष नेत्यांच्या मागे फिरायचं आणि निवडणुकीवेळी आयारामांना किंवा नातेवाईकांना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांचा हा असा संताप राज्यभरात दिसून आलाय. थोडक्यात काय तर नातेवाईक उदंड झाले आणि कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले अशी परिस्थिती राज्यात पाहायला मिळतेय. खास करून राज्याचं लक्ष वेधलेल्या मुंबईतही काही वेगळी परिस्थिती नाहीये. महापालिकांमध्ये 30 नेते रिंगणात उतरलेत तर इतर काही नेत्यांनी आपल्या 116 नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिली आहे. नेमकं काय चित्र आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. महापालिका काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. काही ठिकाणी निष्ठावंतांना डावलून आमदार खासदारांनी आपल्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यानं रोषही पाहायला मिळाला, संताप पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचा एबी फॉर्म मिळावा यासाठी धडपड केल्याचं चित्र राज्यभरात दिसून आलं. हा एबी फॉर्म काय असतो यावरचा एक व्हिडिओ तुम्ही लोकमत व्हिडिओजवर पाहू शकता. त्या व्हिडिओची लिंक कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. पुन्हा आजच्या विषयाकडे वळूया. महापालिका निवडणुकांच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत अर्ज भरणं सुरू होतं. यात एबी फॉर्म न मिळाल्यानं काही इच्छुकांच्या डोळ्यात पाणी आल्याचंही चित्र पाहायला मिळालं. पण कार्यकर्त्यांच्या या संतापामागचं कारण नातेवाईकांना दिलेली उमेदवारी हे होतं. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई 43, मीरा भाईंदर 16, नवी मुंबई 13, कल्याण डोंबिवली 12, ठाणे उल्हासनगर प्रत्येकी 4 तर पनवेल भिवंडी इथं प्रत्येकी 3 अशा 98 नेत्यांनी आपापल्या नातेवाईकांसाठी उमेदवारी पदरात पाडून घेतल्याचं समोर आलंय. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीतून दूर फेकला गेलाय. पाहूया कोणत्या नेत्याच्या घरात किती जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. आमदार खासदारांनी आपल्या कुटुंबियांसाठी उमेदवारी घेऊ नये असे आदेश भाजपनं दिले असतानाही ठाणे जिल्ह्यातल्या भाजपच्या 4 विद्यमान आमदारांनी आपल्या कुटुंबियांसाठी तिकीटे मिळवली. मंत्री गणेश नाईक यांनी पुतणे सागर नाईक आणि सून वैष्णवी नाईक यांना तिकीट मिळवलं. भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी जाऊबाई मनीषा अभिमन्यू गायकवाड यांची राजकीय वाट सुकर केली. भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी भाऊजय माजी महापौर डिंपल मेहता यांच्यासाठी खिंड लढवली. शिंदेसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मुलगा हर्षल राजेश मोरे यांचं तिकीट आणि राजकारणातलं स्थान पक्क केलंय. माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते कपिल पाटील यांनी पुतण्या सुमित पाटील याची उमेदवारी निश्चित केली. ठाण्यातल्या भोईर कंपनीचे अनेक सदस्य प्रत्येक निवडणुकीला रिंगणात असतात. यावेळीही भोईर कंपनीतले 5 जण रिंगणात आहेत. यात स्वतः देवराम भोईर, मुलगा संजय भोईर, पत्नी उषा भोईर, भाऊजय सपना भूषण भोईर यांनी शिंदेसेनेकडून तिकीट मिळवलेलं आहे. चंद्रकांत हंडोरे यांची मुलगी प्रज्योती हंडोरेला तिकीट मिळालंय. दीपक काळे यांच्या पत्नी आशा काळे यांना तिकीट मिळालंय. आमदार असलम शेख यांच्या घरात 3घांना उमेदवारी दिली आहे. बहीण कमरशहा सिद्दीकी, मुलगा हैदर अली शेख, पत्नी मेहर हैदर यांना तिकीट मिळालंय. नवाब मलिक यांच्या घरातही 3घांना तिकीट मिळालंय. भाऊ कप्तान मलिक, बहीण सईदा खान आणि सून बुशरा मलिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राहुल नार्वेकर यांच्या घरातही बहीण, भाऊ आणि भाऊजय अशा 3घांना उमेदवारी मिळाली आहे. खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती पोतणीस हिला देखील तिकीट मिळालंय. सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया आणि मुलगा समाधान दोघांनाही तिकीट मिळालंय. सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू, विनायक राऊत यांचा मुलगा योगेश राऊत, सतीश पाटील यांचा मुलगा तुषार पाटील यांना तिकीट मिळालंय. तर जगन्नाथ शिंदे यांचा मुलगा विक्रांत शिंदे यालाही तिकीट मिळालंय. कल्याण डोंबिवलीत 12 नेते पदाधिकारी यांनी आपल्या कुटुंबाचं भलं केलंय. उल्हासनगरात 4 कुटुंबांच्या घरात पुढची 5 वर्ष सत्ता नांदणार आहे. भिवंडीत 3 बड्या नेत्यांनी आपल्या घरात तिकीट आणलंय. यात चौगुले पाटील यांच्याबरोबर माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी भाऊ संजय म्हात्रे यांचं तिकीट पक्क केलंय. शिंदेसेनेचे आमदार विजय चौगुले यांनी मुलगा ममित चौगुले याच्यासाठी तिकीट मिळवलंय. नवी मुंबईत 13 मातब्बर नेत्यांनी घरात सत्तेचा वाटा ओढून घेतलाय. तर पनवेलमध्ये 3 नेत्यांनी नातलगांना तिकीट मिळवून दिलंय. मीरा भाईंदरमध्ये किमान 16 नेत्यांनी नातलगांचं चांगभलं केलंय.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत कार्यकर्त्याला निवडून आणण्यापेक्षा मातब्बरांनी मुलं, सुना, भाऊ यांना प्राधान्य दिल्याचं स्पष्ट दिसतंय. मुंबईतल्या 227 जागांसाठी भाजप, शिंदे सेना, उद्धव ठाकरेंची सेना, काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षातल्या माजी नगरसेवक, आमदार, खासदार, वरिष्ठ नेत्यांची मुलं, भाऊ, बहीण, पत्नी, सून अशा 43 नातेवाईकांना उमेदवारी मिळाली आहे. अनुभव, संघटनात्मक ताकद, जिंकण्याची क्षमता अशी कारणं पुढे करत पक्षांनी घराण्यातच उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते मात्र नाराज झालेत. अनेक प्रभागात वर्षानुवर्ष एकाच कुटुंबाचा प्रभाव दिसतोय. आता मतदार या नातेवाईकांवर मतांचा पाऊस पाडतात की कार्यकर्त्यांना डावलल्याचा राग काढतात हे निकालानंतर स्पष्ट होईल. तुर्तास कार्यकर्ते हे सतरंजा उचलायला आहेत का असा सवाल सर्वच राजकीय पक्षातून समोर येतोय. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.